तुम्ही पाहू शकता दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना हेक्टरी 20,000 रुपये अनुदान मिळणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले पावसामुळे त्यांना राज्य सरकार व केंद्र सरकार आता दोघांमधून 2 दिवसांच्या आतमध्ये 20,000 रुपये अनुदान तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता देणार आहेत। फडणवीस आणि मोदी साहेबांनी आता ही सर्वात मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी केल्या। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल। ही मदत आता तुम्हाला कशी वाटली जाणार आहे तर लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल व फार्मर आयडी कार्ड असेल तर राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून आता दिवाळी गोड करण्यासाठी तुमची नुकसान भरपाई 2 दिवसात 20,000 रुपये पर्यंत अनुदान केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। आता तुम्ही या ठिकाणी बातमी सुद्धा व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिल्या। आता नेमकं कोणकोणत्या आता शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे बघा। राज्यातील पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आल्या। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या घरामध्ये जर पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर पुढील 2 दिवसांमध्ये तुम्हाला 20,000 रुपये पर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। आता बघा यामध्ये शेतकऱ्यांची काही पात्रता देखील सरकारच्या माध्यमातून आता लावण्यात आल्या आणि जर या पात्रतेमध्ये तुम्ही बसला तरच तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा आनंदाचा निर्णय घेतल्यामुळे शेतकरी वर्ग आता राज्य सरकार व केंद्र सरकारवर खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही। काही ठराविक जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे। 20,000 रुपये आता अनुदान तुम्हाला दिवाळी गोड करण्यासाठी सरकारकडून मिळणार आहे। आता बघा सरकारने जे जिल्हे निवडलेत त्या जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यांची निवड आता या ठिकाणी करण्यात आल्या। या 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपयांचा लाभ आता भेटणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून काही अटी व पात्रता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत। जर या पात्रतेमध्ये तुम्ही बसला आणि या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा असला तर तुम्हाला सुद्धा 2 दिवसांच्या आतमध्ये सरकारकडून तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ हेक्टरी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आता मिळणार आहे। मग कोणकोणत्या पात्रता सरकारच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या आहेत आणि कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे नक्की तुम्ही या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे। कोणकोणत्या अटी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत, कोणकोणत्या पात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत। आता बघा यामध्ये राज्यातील शेतकरी आता PM किसान योजनेच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतलेला शेतकरी असावा। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्ही आधी PM किसानचे 20 हप्ते घेतलेले शेतकरी असावेत। तुम्ही आधी नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते आतापर्यंत बँकेचे घेतलेले असावेत तरच तुम्हाला या ठिकाणी आता लाभ भेटणार आहे। बघा तुम्हाला नमो शेतकरीचा आणि PM किसानचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। तुम्हाला सुद्धा हा लाभ आता केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला लगेच 2 दिवसांच्या आत मिळणार आहे। आता बघा कसा मिळवायचा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे बघा। आता बघा सरकारच्या माध्यमातून दिवाळीच्या आधीच हा लाभ तुम्हाला मिळणार आहे। कोणाकोणाला लाभ मिळणार आहे, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना थोडाफार सरकारचा हातभार लागावा म्हणजे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी दिवाळीच्या आधी तुमची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी लॉटरीज काढली आहे असं म्हणावं लागेल। आता याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी काही पात्रता देखील लावण्यात आल्या आहेत। तुम्हाला कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ आता मिळणार आहे तसेच मित्रांनो कोणकोणत्या पात्रता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आल्या आहेत ते लगेच तुम्हाला सांगतो। यामध्ये पहिली पात्रता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे PM किसान योजना नमो शेतकरी योजनेचे तुम्ही लाभार्थी असावेत। दुसरी पात्रता यामध्ये अशी सांगण्यात आल्या की तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड या दोन्हीपैकी एक तरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये या ठिकाणी असायलाच पाहिजे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असं पाहिजे तरच मित्रांनो तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून आता दिला जाणार आहे। तसे शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे हे तुम्ही लगेच बघायचं आहे। पुढे लगेचच तुम्हाला 14 जिल्ह्यांची नावे सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलेत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, पूर्ण बघायचा आहे।
आता दुसरी पात्रता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे बघा पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असायला पाहिजे। त्यानंतर तिसरी पात्रता अत्यंत महत्त्वाची आहे जी सरकारच्या माध्यमातून आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही पात्रता सर्वांना लागू या ठिकाणी करण्यात आल्या ती म्हणजे आता तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी पेन्शन घेत नसावा। म्हणजे सरकारच्या माध्यमातून तुम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की तुमचे वडील आई वडील जे कोणी असतील तर ते नोकरी करत पहिला होते आणि ते आता रिटायरमेंट झालेत आणि ते जर तुमच्या घरामध्ये पेन्शन जर घेत असतील तर त्यांना लाभ हा दिला जाणार नाही। म्हणजे तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये मुलगा असेल, तुमचा मुलगा सरकारी नोकरीत असेल, तुमचा मुलगा आर्मीमध्ये असेल, पोलीसमध्ये असेल, कोणत्याही सरकारी नोकरीत असेल तुमचा मुलगा, तर तुम्हाला सुद्धा लाभ या ठिकाणी आता दिला जाणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा। कारण सरकार म्हणते जे शेतकरी गोरगरीब आणि गरजूवंत आहेत फक्त त्या शेतकऱ्यांना हा लाभ या ठिकाणी देण्यात येतोय। त्यानंतर हे अनुदान सरकारच्या माध्यमातून तुम्हाला दिलं जाणार आहे। मग बघा तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की कोणत्या योजनेद्वारे पैसे मिळणार आहेत ते तर तुम्हाला या ठिकाणी आता पुढे सांगणार आहे, परंतु कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायचं आहे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत। तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आहे का तुम्ही या ठिकाणी आता नक्की बघायचं आहे। आता बघा 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे। तर हे 14 जिल्हे कोणकोणते आहेत बघा मित्रांनो, 14 जिल्ह्यांची लिस्ट तुम्हाला 14 जिल्ह्यांची यादी आहे तर ती लगेच सांगणार आहे, परंतु त्या बघा 14 जिल्हे कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ तुम्ही बंद करू नका। कारण पात्रता सरकारच्या माध्यमातून काय लावलेत बघा, तिसरी पात्रता अशी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या उत्पन्नाच्या संदर्भात आहे। सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आतमध्ये पाहिजे। शेतकरी मित्रांनो तुमचं जर उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जर कमी असेल तरच तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता दिला जाणार आहे। काही शेतकऱ्यांचे उत्पन्न 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 15 लाख रुपये यापर्यंत असते, तर अशा शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता सांगण्यात आलंय। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचं खातं महत्त्वाच्या सरकारने ठरवलेल्या 12 बँकेमध्ये असलं पाहिजे। राज्य सरकारच्या माध्यमातून असं स्पष्टपणे सांगण्यात आले फक्त याच बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत, कारण हे पैसे जे आहेत तर ते केंद्र सरकारचे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेत आता केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट जमा होणार आहेत। तसे राज्य सरकारच्या माध्यमातून पण यातील काही रक्कम तुमच्या बँकेत येणार आहे। शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही, फक्त 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। मग 14 जिल्हे कोणते आहेत ही यादी काय आल्या तुम्ही आता पाहायचं आहे। आता बघा 14 जिल्ह्यांची यादी महत्त्वाच्या 12 बँकांना देण्यात आल्या। या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा 20,000 रुपयांचा लाभ सरकारच्या माध्यमातून आता मिळणार आहे। मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की कोणत्या योजनेद्वारे हे 20,000 रुपये तुम्हाला आता नुकसान भरपाई म्हणून त्या ठिकाणी मिळणार आहेत। आता बघा 14 जिल्ह्यांची यादी 12 बँकांना देण्यात आल्या, तर त्या 12 बँका कोणकोणत्या आहेत याची लिस्ट एकदा आपण लगेच पाहूया। आता या 12 बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला पुढे सांगणार आहे त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला 20,000 रुपयांचा लाभ येत्या 2 दिवसांचा आत आता शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपये त्या ठिकाणी अनुदान या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या ठिकाणी देण्यात येणार आहे। तर ते 14 जिल्हे आपण बघणारच आहोत, परंतु या ठिकाणी 12 बँकांना 14 जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या, तर त्या बँका एकदा आपण या ठिकाणी सांगत आहे। पहिली बँक आहे युको बँक। युको बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ हा मिळणार आहे। त्यानंतर दुसरी बँक सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आल्या ती म्हणजे इंडियन बँक। इंडियन बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। ओव्हरसीज बँक, इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। शेतकरी मित्रांनो तुमची बँक यामध्ये आहे का नक्की बघायचं आहे। तुमची बँक या लिस्टमध्ये असेल तरच तुम्हाला हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। त्यानंतर बघा सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक ती कुठली आहे बघा, बँक ऑफ इंडिया ही बँक आता चालणार आहे। बघा कॅनरा बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ भेटणार आहे। पुढची बँक सांगण्यात आली शेतकरी मित्रांनो ती म्हणजे युनियन बँक। युनियन बँकेमध्ये सुद्धा पैसे शेतकऱ्यांच्या बँकेत आता लगेच या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर पुढची बँक पंजाब नॅशनल बँक। पंजाब नॅशनल बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाभ भेटणार आहे। तुमची बँक कोणती आहे बघा आणि 14 जिल्हे कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण 14 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे। आता बघा त्यानंतर खाजगी बँका देखील समाविष्ट आहेत। मोठी बँका ICICI बँकेत सुद्धा हे पैसे येणार आहेत। त्यानंतर कोटक महिंद्रा बँकेमध्ये सुद्धा हे पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक सहकारी बँक आहे
ती म्हणजे या जिल्ह्याला प्रत्येक बँक असते सहकारी बँक, या बँकेमध्ये सुद्धा सरकारने पैसे सोडले जाणार आहेत. महाराष्ट्र बँकेमध्ये सुद्धा आता पैसे सोडले जाणार आहेत. या बँकेत तुमचं महाराष्ट्र बँकेत खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर बघा बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून पैसे सोडले जाणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये सुद्धा आता पैसे सोडले जाणार आहेत. त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची बँक आहे, केंद्र सरकारचे यावर नियंत्रण असते, त्या बँकेचं नाव आहे पोस्ट ऑफिस बँक, यामध्ये सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत. शेतकरी मित्रांनो, यामधील बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लिस्ट सांगण्यात आल्या. या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा अनुदान भेटणार आहे. 14 जिल्हे शेतकरी मित्रांनो, यामधील पहिला जिल्हा सांगण्यात आलाय लातूर जिल्हा. आता बघा लातूर जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा 20,000 रुपयांचा अनुदान लाभ या ठिकाणी येणार आहे. नेमकं तुम्हाला हा लाभ देण्यात येणार आहे, कोणत्या योजनेद्वारे देण्यात येणार आहे ते तुम्हाला पुढे समजणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे, कारण 14 जिल्ह्यांची निवड सरकारतर्फे या ठिकाणी आता करण्यात आली आहे. तुमचा जिल्हा तुम्हाला सांगून टाकला, तो म्हणजे पहिला जिल्हा लातूर जिल्हा, 2 नंबरचा जिल्हा हिंगोली जिल्हा आहे. या हिंगोली जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल तर हिंगोली जिल्ह्यातील तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा 20,000 रुपयांचा अनुदान. आता हा लाभ कसा मिळणार आहे ते तुम्हाला लगेच पुढे आता या ठिकाणी सांगणार आहे. आता बघा त्यानंतर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार आहे. त्यानंतरचा 3 नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. आता पुढचा आता लाभ मिळणार आहे तो म्हणजे जिल्हा असेल तर तो म्हणजे लातूर जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे. पुढचे जिल्हे कोणते आहेत लक्षपूर्वक बघा. आता बघा शेतकरी मित्रांनो, PM किसान योजना, नमो शेतकरी योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तरच तुम्हाला लाभ भेटणार आहे. तर PM किसान योजनेचा लाभ तुम्हाला कधी मिळणार आहे, पुढचा लाभ कधी मिळणार आहे याची तारीख सुद्धा तुम्हाला पुढे समजणार आहे. परंतु त्यानंतर पुढचा जिल्हा हिंगोली जिल्हा सुद्धा या ठिकाणी तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे. तुम्ही हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये हा लाभ शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता डायरेक्ट बँकेच्या खात्यावर जमा केला जाणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा अमरावती जिल्हा, अमरावती जिल्ह्यातील शेतकरी असाल आणि ज्या बँका आत्ता तुम्हाला सांगितलेत या बँकेमध्ये खातं जर तुम्ही खोललं असेल, जर तुम्ही उघडलं असेल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ देण्यात येणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे वाशिम जिल्हा, या जिल्ह्यातील शेतकरी खूप गरीब आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी देवाकडे गेले शेतकरी भरपूर, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या जिल्ह्याचं नाव सुद्धा वाशिम जिल्ह्यातील शेतकरी जर असाल तर तुम्हाला लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय. त्यानंतरचा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे, यामध्ये शेतकरी खूप सारे आता देवाघरी गेले आहेत, त्यामध्ये जिल्हा आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खूप सारे त्या ठिकाणी आता त्या ठिकाणी केल्याचं समजतंय, म्हणजे अर्ज केल्याचं समजतंय. त्यांना सुद्धा पिवळ्या व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ हा सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यानंतर पुढचा जिल्हा बुलढाणा जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय. त्यानंतरचा पुढचा जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा ओळखला जातो, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ देण्यात येतोय. त्यानंतरचा पुढचा जिल्हा वर्धा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा लाभ पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना देण्यात येतोय. त्यानंतरचा पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, या छत्रपती संभाजीनगरहून तुम्ही जर शेतकरी जर हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येतोय. त्यानंतरचा पुढचा जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून येत्या 2 दिवसामध्ये हा लाभ देण्यात येतोय. नांदेड जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ देण्यात येतोय. आता बघा पुढचा जिल्हा, आता बघा या ठिकाणी 2020 ते 2025 पर्यंत खूप साऱ्या शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा शेती पिकासाठी त्या ठिकाणी अर्ज केला होता पीक विम्यासाठी. त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला लाभ भेटतोय. पुढचा जिल्हा बीड जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा लाभ देण्यात येणार आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. त्यानंतरचा लास्टचा जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना लाभ मिळतोय. आता शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी 14 जिल्हे जे सांगितलेत यामध्ये शेतकऱ्यांना 9,000 रुपये देण्याचं ठरवलंय. कारण पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ दरवर्षी मिळतोय, आता पण मिळणार आहे. या 14 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल या ठिकाणी या शेतकऱ्यांना लवकरच हे 9,000 रुपये पण बँकेच्या खात्यावरती येणार आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांना 2022 ते 2024 पर्यंतचा रखडलेला जो काय पीक विमा आहे तर तो दिवाळीच्या आतमध्येच देण्याचा सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच शेतकऱ्यांना रेशन कार्डवरती देखील 9,000 रुपये मिळणार आहेत. असा 20,000 रुपयांच्या वरती टोटल लाभ तुम्हाला सरकारच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा. नक्कीच हा लाभ तुम्हाला बँकेच्या खात्यावरती येण्याची शक्यता आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.